घडामोडी आता विस्तारानं. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या 892 कोटी रुपयांच्या योजनेला राज्य शासनानं मंजुरी दिल्यानंतर काल अखेर या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. सोलापूर शहराला रोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं ही योजना महत्वाची आहे. आता या योजनेतून नवे जलशुद्धीकरण केंद्र, पाणी साठवण्यासाठी 6 आणि वितरणासाठी 23 टाक्या बांधण्यासह शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. राज्य शासनानं रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला आहे. त्यामुळे आता सोलापूर शहरासह जिल्ह्यातील रहिवासी वापर असलेल्या जमिनीची पाहणी करून अशा जमिनीचा समावेश अकृषक क्षेत्रात करण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या घरांना स्वतंत्र 7/12 उताराही मिळणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच यासंबंधीची आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. शहर जिल्ह्यातील सुमारे 2 लाखाहून अधिक प्लॉटधारकांना त्याचा लाभ होणार आहे. ऊस दराच्या मागणीसाठी वाखरी येथे सुरू असलेले शेतकरी नेते समाधान फाटे, बाळासाहेब जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सुरू असलेलं बेमुदत उपोषण काल 6व्या दिवशी शेतकरी नेते राजू शेट्टे आणि रविकांत तुपकर यांच्या हस्ते सरबत घेऊन मागे घेण्यात आलं. गेल्या 6 दिवसापासून हे उपोषण सुरू होतं. जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 3,000 रुपयांच्या वर दर दिल्यानं हे उपोषण मागे घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील कारखाने ऊस दरात मागे आहेत. या कारखान्यांनीही ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने आतापर्यंत 3100 रुपयापर्यंतचा दर दिला आहे. त्यामुळे हे उपोषण मागे घेत असल्याचं सांगताना शेट्टी यांनी मात्र उर्वरित कारखान्यांनी दर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिला आहे. सोलापूर शहर आणि परिसरात थंडीचा कडाका कालही कायम राहिला. यंदाच्या हिवाळ्यातील 12.4 अंश सेल्सिअस एवढ्या निचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाल्यानंतर काल शनिवारी पुन्हा किमान तापमानाचा पारा 12.6 अंश सेल्सिअसवर स्थिरावला. साधारणपणे 18 डिसेंबरपर्यंत ही थंडी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कृत्रिम वाळूच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातून 75 ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहेत. राज्य शासनाकडून कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 50 एम सँड युनिट उभारली जाणार आहेत. त्यासाठी रॉयल्टी शुल्कातही सवलत दिली जाणार आहे. यासंबंधीचे सर्व अधिकार आता स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंढरपूर ते तिरुपती अशी साप्ताहिक विशेष रेल्वे कालपासून सुरू झाली. सोलापूर रेल्वे विभागानं ही गाडी सुरू केली आहे. 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत दर शनिवारी तिरुपती ते पंढरपूर अशी ही गाडी धावणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादावर पुढे या गाडीचं वेळापत्रक वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी काल जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. एकूण 11,613 विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 10,817 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात 5,492 मुलं तर 5,325 मुलींचा समावेश होता. महापालिकेच्या मालमत्ता कर विभाग आणि निवडणूक कार्यालयासंबंधीची जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महापालिकेच्या गलिच्छ वस्ती सुधारणा विभागातील कार्यालय अधीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षकांना 10,000 रुपये आणि अन्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1,000 रुपयाचा दंड यासाठी करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी प्रकाश बाविस्कर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामसेवक युनियननं बाविस्कर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही समिती नेमली आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. युनिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि मराठी विज्ञान परिषदेच्या सोलापूर विभागाच्या वतीनं उद्या 15 डिसेंबर आणि परवा 16 डिसेंबर असे 2 दिवस जुळे सोलापुरातील विगू शिवदारे महाविद्यालयाच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताच्या आकाश मोहिमा, वैद्यकीय तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी, औषध निर्मिती यासह अनेक मॉडेल्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश गंभीर आणि मुख्याध्यापिका पूजा बाजपेयी यांनी ही माहिती दिली. चिखलगी तालुका मंगळवेढा येथील तलाठी बाळकृष्ण कुंभार यांनी अतिवृष्टी अनुदानातील गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांचं निलंबन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पण 2025-26 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील 2,775 शाळांपैकी 957 शाळांचा पट यंदा 5,397 ने वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात 463 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीनं काल जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 82,246 प्रकरणं ठेवण्यात आली. त्यापैकी जिल्ह्यातील 9,945 प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्यात आली. भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशनच्या वतीनं आज सोलापूर आणि माढ्यामध्ये संविधान गौरव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. 8वी ते 12वी आणि पदवीचे विद्यार्थी अशा 2 गटात या परीक्षा होणार आहेत. राज्य शासनाच्या प्राणी कल्याण नियंत्रण समितीवर मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून सोलापुरातील उद्योजक केतन शहा यांची फेरनिवड झाली आहे. महापालिका कर्मचारी, अधिकारी, सेवानिवृत्त सेवक आणि माध्यमिक प्रशालेतील सेवानिवृत्त सेवकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली आहे. सोलापुरातील राष्ट्रीय योगासन खेळाडू तुषार अवताडे यांची वेल्स विद्यापीठ चेन्नई येथील राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज सायंकाळी 7 वाजता धरमशाला येथे तिसरा T20 सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळे मालिका सध्या बरोबरीत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा ठरणार आहे, कारण पुढील वर्षी भारतात T20 विश्व करंडकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं भारताला या मालिकेकडे भारत सराव म्हणून पाहत आहे. आजच्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आता तापमान. काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 32.1, किमान 12.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या 892 कोटी रुपयांच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध. तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक प्लॉट धारकांना होणार फायदा. ऊस दराच्या मागणीसाठी वाखरीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचं उपोषण 6व्या दिवशी अखेर मागे. सोलापूर शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही थंडी कायम. आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात आज धरमशाला येथे तिसरा T20 सामना रंगणार. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.